अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच. मात्र सुषमा अंधारे यांच्या विधानाने भुवया उंचावल्या. गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर अर्थखात्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवलेली आहे. मात्र आता राष्ट्रवादी नेते अर्थ खात्याची मागणी करत असल्याचे समोर आलेलं आहे. अशातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी अर्थ खात्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेनं उधाण आलेलं आहे. अशातच आता यावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना अर्थमंत्री पदावर त्यांनी भाष्य केलं आहे. सुषमा अंधारे यांना जयंत पाटील यांना अर्थखातं मिळणार याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अंधारे यांनी सांगितले की पक्ष कुठलाही असो, अजितदादांनी अर्थखातं उत्तम सांभाळलं होतं. अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडे आहे. मात्र जयंत पाटील आमच्यासोबत आहेत. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांची विश्वासार्थ काय? दादा गेल्यावर बोलले होते विलिनीकरणाबाबत चर्चा झाली नाही. आता बोलतात विलिनीकरणाबाबत चर्चा झाली. कोणते तटकरे खरे? तटकरे मुलांना मोठं करण्यात लागले होते. अनिकेत, आदिती यांचा पोर्टफोलिओ काय? केवळ सुनील तटकरेंची मुलं? कर्तृत्व काय? जयंत पाटील मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते, भाजपच्या नेत्याला नव्हे. भेटीचं कारण जयंत पाटलांनी सांगितलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, मुंबई.